आणि नंतर तुम्ही सातत्याने मला 7 वेळेला या तालुक्याचा आमदार केल्यानंतर आपण प्रत्येक वेळेस प्रत्येक टर्मला अधिकचा काम आणि अधिकचा विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. जुन्या मंडळींना आठवत असेल की सुरुवातीचा झारगडवाडीचा परिसर कसा होता. आता BKBN आपण मोठा रस्ता केला, डांबरी रस्ता केला, चांगला रस्ता केला, त्याच्यातनं वाहतूक आता मोठ्या प्रमाणात सुरू होती. पण लोकांना सुरक्षित होण्याच्या करता, तिथं अपघात न होण्याच्या करता नाईलाजास्तव या रस्त्याला स्पीड ब्रेकर फार टाकावे लागले. त्याला नाईलाज होता, कारण या रस्त्याला इतकी महत्वाची बारामती तालुक्यातली गावं आहेत, गुणवडी, डोरलेवाडी, झारगडवाडी, सोनगाव आणि पुढेही तुम्ही गेला की तिकडंही महत्वाची गावं इंदापूर तालुक्यातली आहेत, पार बावड्यापर्यंत. अशा पद्धतीचं असल्यामुळं मी पण या रस्त्याने ज्यावेळेस जातो त्यावेळेस एक त्रयस्थ म्हणून कुठलाही प्रवासी म्हणतो, अरे काय रस्ता इतका चांगला आणि स्पीड ब्रेकर इतके. पण ते कशा करता केले, कारण ती सगळी गावं दोन्ही बाजूला असल्यामुळं लोकांची वर्दळ जास्त असते आणि तिथं कुठेही चुकीचं काही घडू नये म्हणून हे नाईलाजास्तव करावं लागलेलं आहे. बाकीच्याही बाबतीतली कामं चाललीत. आता तुमच्या इथं एक चांगल्या प्रकारचा जनावरांचा मार्केट बाजार हा आपण त्या बाबतीमध्ये करतो. परवा निधी देखील त्या गोष्टीला दिलेला आहे माझ्या माहिती. तर भूमिपूजन करायच्या आधी निधी आला का नंतर आला? नंतर. परंतु निधी दिला. तुम्ही जर अरविंदला विचारलं तर यावेळेस मी मोठ्या प्रमाणावर आपल्या बारामती मार्केट कमिटीला आपला बाजार करण्याच्या करता, सुफ्याचा बाजार चांगला करण्याच्या करता सब मार्केट यार्ड अशा पद्धतीचा निधी आणि काही इमारती वगैरे राहिलेलं आपलं मार्केट कमिटीचं ऑफिसचं अर्धवट काम त्या सगळ्याच्या करता निधी दिले. रोडची पण कामं मोठ्या प्रमाणात चालली. मित्रांनो, शेवटी तुम्ही जो व्यवसाय करता त्या व्यवसायाला वेगवेगळ्या प्रकारे मदत झाली पाहिजे याबद्दल दुमत असण्याचं अजिबात कारण नाही. पण म्हणूनच आम्ही माझी लाडकी बहीण योजना आणली. आज ती योजना फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये पॉप्युलर झाली. नेमकं तेच विरोधकांना दुखणं आहे. विरोधक आता टीका करतायत, सांगतायत की योजना बंद होणार. त्या योजनेला स्टे नाही, ही योजना बंद होणार नाही. मी आज झारगडवाडीकरांना सांगतो, तुम्ही तुमच्या घरी गेल्यानंतर माय माऊलींना सांगा, माझ्या कार्यकर्ते प्रचाराच्या निमित्तानं फिरत असताना त्यांनी घरोघरी सांगा, ही योजना बंद करणार नाही. फार विचारांती ही योजना आणि 3 हॉर्सपावर, 5 हॉर्सपावर, 7.5 हॉर्सपावरच्या वीज माफीची योजना ही पण मी फार विचारपूर्वक आणली. 44 लाख शेतकऱ्यांना फायदा झाला. जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 14,900 कोटी रुपये मी तुमचे त्याच्यामध्ये भरलेले आहेत. आणि दरवर्षी तेवढे पैसे भरावे लागतील. पण आपल्या राज्याची परिस्थिती चांगली आहे आणि हळूहळू टप्प्याटप्प्याने आम्ही ते सोलरवर करतो. त्याच्यावर राज्याचं कुठंही नुकसान होणार नाही, ती खबरदारी आपण घेतलेली आहे. शेवटी हा पैसा माझ्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्याच्यात बाजारपेठालाही एक उठाव येतो आणि अर्थचक्र पण त्या निमित्तानं फिरतं. ही गोष्ट माझ्या झारगडवाडीकरांनी ध्यानामध्ये घेतली पाहिजे. इतर जे काही कामं अजून राहिलेले असतील तेही प्रश्न आपण सोडवण्याचं काम करतोय. झारगडवाडीला यंदा 2019 ते 2024 पर्यंत किती निधी आला? एकूण 5 वर्षात 13-14 कोटी रुपये निधी आला. मी खोटं नाही सांगत. बारामती तालुक्यामध्ये 117 गाव आहेत. बहुतेक 117 गावांना, प्रत्येक गावांना काही करोड रुपये निधी दिला. आपली आता माळेगावची नगरपंचायत केली. नगरपंचायत केल्यानंतर तिथले नियम बदलतात. तिथले टाउन प्लॅनिंगलाच्या नियम तिथं लागतात. मग अंडरग्राऊंड ड्रेनेज बाकीच्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. तिथं पण आपण करोड रुपये दिले. मी कालच मग माळेगावमध्ये 1-2 भेटलो तर तेही मला सांगत होते आपल्याला अजून मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी कामं करायची. ऊसाचा MSP आपल्याला वाढवून घ्यायचा आहे. कांदा निर्यात बंदी उठवली, ती कायमची उठवली जाईल याबद्दलची खबरदारी आपल्याला त्या ठिकाणी घ्यायची. शेतकऱ्यांच्या मालाला 2 पैसे कसे अधिकचे मिळतील त्याबद्दल आपल्याला केंद्राची मदत लागते, राज्याची मदत लागते. त्याच्यामुळं दोन्ही सरकारे एका विचाराची आली तर त्याचा फायदा हा जास्त माझ्या बळीराजाला होऊ शकतो. हे आपण बघितलं. दुधाचा धंदा आपल्याकडे आहे. दुधाला आता 1 तारखेपासून ऑक्टोबरला 7 रुपये लिटरला वाढवून दिलेले आहेत. मागं 5 रुपये लिटर होतं. अशा पद्धतीनं जिथं जिथं देण्याची गरज आहे ते ते देण्याचं काम आपण त्या बाबतीमध्ये करतोय. आत्ताच डोरलेवाडीच्या आणि झारगडवाडीच्या मुलामुलींच्या करता हे मधली
रयत शिक्षण संस्थेची शाळा, परंतु जागा गावकऱ्यांची, ग्रामस्थांची, आणि ते छत्रपती शिक्षण संस्था आणि रयत असा जो काही हे आहे. मध्ये पवार साहेब आलेले होते, साहेबांनी काही मिटिंग घेतली, त्याच्यातनं मार्ग काढला. मी आता डोर्लेवाडीकरांना पण सांगतो, तुम्हालाही सांगतो, ती चांगली ग्राउंड+2 अशा प्रकारची इमारत आपल्याला करायची. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या निधी स्थानिक लोकांनी दिलाय, साहेबांनी पण दिलाय. मी तुम्हाला सांगतो की जो कमी पडेल तो सगळा निधी मी देण्याचं काम करेल. आपण काही काळजी करू नका. आपली मुलं मुली चांगलं दर्जेदार शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. आता येता गाडीत बसताना मला डोर्लेवाडीच्या एका सहकार्याने सांगितलं की दादा, त्याच्यामध्ये जर 11वी 12वी तुम्ही सुरू करू शकला तर आणखीन तिथं फायदा होईल. तर ती पण मी 11वी 12वीच्या बद्दल त्याचा पाठपुरावा मात्र तुम्ही करा. माझ्याबरोबर असणाऱ्यांनी त्याची नोंद त्या ठिकाणी घ्या. मी ज्या ज्या ठिकाणी ज्या गोष्टी सांगतोय त्याच्याबद्दल की बाबा आपण धावत्या दौऱ्यामध्ये, हा आपला धावता दौरा आहे, मध्ये आपण प्रचाराचा नारळ फोडला, रॅली काढून आपण फॉर्म भरला. शेवटची सभा आपली नेहमीच्या प्रथेप्रमाणे होईलच. परंतु मला असं वाटलं की दिवाळीच्या 2-3 दिवस सुट्टी आहेत. उद्या मी काटेवाडीलाच पाडव्याच्या निमित्तानं लोकांना भेटणार आहे. मला बाहेरचे पण लोक, धनंजय मुंडे, तटकरे बिटकरे म्हणले दादा आम्ही तुम्हाला भेटायला येणार आहे. तर म्हणलं ठीक आहे, कारण सहयोगला जरा तेवढं अरेंज होणार नाही. काटेवाडीला पूर्वी पण आपण पाडवा तिकडेच त्या ठिकाणी करायचो. अशा पद्धतीनं साधारण माझं पुढचे वाटचाल आहे. मला कुणालाही दुखवायचं नाही. आपण काम करणारी माणसं, मी कामाचा माणूस आहे. आणि म्हणून लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं इथं काय झालं, कसं मतदान झालं, तो तुमचा अधिकार आहे.